लोटला निज प्रेम वर्ण किती उपकार गुरुमायेचे वर्ण किती उपकार गुरुमायेचे मूढबाळ मी प्रेमळ मायती प्रेमळ मायती घेतला माझा भार घेतला माझा भार किती उपकार मुक्ती सुख मज हाती दिधले मुक्ती सुख मज दिधले त्रिवणी केले थो त्रिवणी वर्ण किती उपकार गुरुमायेचे वर्ण किती कार गुरुमायेचे वर्ण किती उपकार आठविता दत्त कंठराट तो आठविता दत्त कंठराट तो कुंडला विचार कुंडला वर्ण किती कार गुरुमायेचे उपकार गुरुमायेचे उपकार हॅलो येत आहे काय ऐकू येत आहे बरोबर आहे हां जवळ करू हॅलो 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 हे लोक येईपर्यंत 1-2 मिनटं बोलूया तर 2 मिनटं बोलायचं काय शिरोड्याच्या संमेलनात दादा म्हणाले की तुम्हाला प्रत्येकाला संमेलन घ्यायचं आहे तेव्हा आम्ही म्हटलं आम्ही काय संमेलन घेणार आठवते आम्ही काय संमेलन घेणार तेव्हा आम्हाला सगळ्यांना काय वाटलं तेव्हा आम्ही कॉलेजमध्ये शिकत होतो लहान होतो ना अजून आम्हाला वाटलं आपण अभ्यास करून बोलायचं कुठलं ते गुरुशक्ती कार्यकर्ती आम्ही इथे किती ठरवून आलो ना तरी ते त्यांच्या अपेक्षेप्रमाणे आम्ही बोलतो तयार करून आलो तर ते बाजूलाच राहतो आम्ही काय विचार करून आलेलो असतो ते म्हणजे काय बोलविता धनी तो आहे आता आरती साधना आणि ओंकार साधना नंतर मुलाखत साधना तर आरती साधनेमध्ये काया आणि वाचा विलीन केलं असं म्हणतात दादा काया म्हणजे काय तुम्हाला बसायची सवय लावली नंतर वाचा म्हणजे म्हणायची सवय लावली आता तिसऱ्या संमेलनापासून ओंकार साधना शिकवली आणि मन ही अवस्था तयार त्यांनी केली आपल्याला न कळत हां तर तेव्हा तिसऱ्या संमेलनात त्यांनी सांगितलंय की वर्णुकीचे उपकार तुम्ही का सुरुवात करतो तर वर्णुकीचे उपकार ही जी आरती आहे ही सगळ्या संमेलनाचं सार आहे आणि कारण दीक्षा दिल्यानंतर तुम्हाला दुसऱ्यांच्यासाठी विचार करावा असा वाटेल तेव्हा ही अवस्था गुरुनी कृपावंत होऊन आपल्याला प्राप्त करून दिली म्हणून ते वर्णुकीचे उपकार हे दादा म्हणाले तुम्ही ते ती आरती दिवसातनं जितक्या वेळा म्हणता येईल तितक्या वेळा म्हणा हां एक दिवस असा येईल की तुमची जेव्हा डेव्हलपमेंट होईल पूर्ण निसर्ग परतवेल तेव्हा ती आरती तुमच्याच्यानी म्हटली जाणार नाही मग रडू येत तेव्हा दादा रडायचं तेव्हा आम्हाला वाटायचं काय रडतात ते आम्हाला कळत त्या स्टेजपर्यंत जायला पाहिजे ना हळूहळू ते घेऊन जाणार आता आम्हाला तेव्हा स्वप्नातही वाटलं नव्हतं की आम्ही मुलाखती घेऊन इतकं बोलू शकतो लता मंगेशकरच्या कॅसेट किंवा गाणी 24 तास ऐकली तर डोकं दुखतं पण इथे बसून 8-8 तास मुलाखती ऐकल्या तर डोकं जड होतं पण कंटाळा येत नाही ऐकावं आणखीन ऐकावं असं वाटतं की नाही म्हणजे हा किती मोठा फरक आहे तिचा आवाज गोड होता तिच्या लेवलला ती हाय पोचला होती पण
आज तिची गाणी 3 तास ऐकली तरी डोकं कलकलतं. नको, बंद करूया रेडिओ किंवा टीव्ही असं वाटतं. पण मुलाखत लावली तर मुलाखत बंद करा असं वाटत नाही. का तर ह्याच्यामध्ये ईश्वरी शक्ती आहे, तिच्यातही ईश्वरी शक्ती आहे. पण त्याची आपल्याला सवय नाही आहे. बरोबर ना? म्हणजे हे अनुभवाने आम्ही आता सांगतो. पण दादा सांगत होते तेव्हा आम्हाला अनुभव नव्हता. तो अनुभव दादांना होता. पण आम्हाला तेव्हा कळत नव्हतं. पण आताही फार कळतंय अशातला भाग नाहीये. पण थोडंफार ते काय म्हणत होते त्याचा अर्थ तरी समजतो. काय झालं? बरं. इकडूनही सरकूया थोडं. म्हणून म्हटलं आता 2019ला आरती साधनेचं संमेलन घेतलं. हां, नंतर आता हे बंद करायचं, थोडं बंद करा. पुन्हा सोडायचं. आता जर त्यांची इच्छा आहे तर ते सोय करणार की नाही? म्हणून मग ते सगळं बरोबर अरेंजमेंट करणार, आणखीन देणार. पण ते आपल्याला कळत नाही. आपण अजूनही पहिल्या पायरीवरती आहोत. पहिल्या पायरीवर सुद्धा नाही, जिन्यापर्यंत पोहोचलोय आपण. ते आहेत वरच्या लेव्हलला. पण ते खाली उतरून येतात आम्हाला समजावं म्हणून. पण आम्ही वर चढायचा प्रयत्न करायला पाहिजे ना. तो सुद्धा आपण वर चढायचा प्रयत्न जर नाही केला तर त्यांनी काय करावं? म्हणून काय ते दुसऱ्या सेटमधल्या आरतीमध्ये काय आहे? पहाड उतरून मलंग बाबा पुण्यनगरी येते. मग ते पहाड उतरून आमच्या कल्याणासाठी आले तर आपण 2 पायऱ्या तरी चढायला प्रयत्न करायला पाहिजे ना. आणि या मुलांना शिकवायला पाहिजे ना. आज ह्या मुलांना काय कळतंय म्हणून बसतायत का तर त्यांच्या आत्म्याला जाणीव आहे. सकाळी मला तो म्हणाला, आम्हाला सगळं रेडीमेड मिळालं. म्हटलं रेडीमेड काही मिळालेलं नाहीये. कुठल्या तरी जन्मामध्ये काहीतरी केलेलं आहे. ते ह्या जन्मामध्ये उदित करून पुढचं कार्य पुढे न्यायचंय. म्हणून तुम्हाला हे सगळं रेडीमेड करून मिळालं. कुठेतरी पाया पाहिजे ना बिल्डिंगला. म्हणून कुठल्या तरी एक आहे ना पिढीला धरलं पाहिजे. आज जर बापू ओगले आता गेले ते, पण ते जेव्हा मुलाखतीला बसत होते ते पाठीमागे बसायचे आणि शॉर्टहँडनी लिहून घ्यायचे आणि घरी जाऊन ती मुलाखत पूर्ण करायची. आज त्यांनी ते केलं म्हणून आपल्याला गुरुवाणी किंवा हे मिळत आहे. म्हणजे त्या लोकांनी मेहनत घेतली ना, ह्यांनी मेहनत घेतली, त्यांनी काय प्रतिसाद दिला ना, म्हणून आज आपल्याला हे सगळं मिळतंय आणि दादांनी काय केलं आपल्यासाठी हे समजतंय. म्हणून अभ्यास करणं हे गरजेचं आहे. तुम्हाला ह्यातनं वेळ काढावाच लागेल. आणि ते असंही म्हणत नाहीये एका दिवसात 25 पानं समजत पण नाही. रोज एकच पान, एक पान जरी वाचलं. आणि ती कोण परवा त्या डॉक्टरीनबाई आल्या होत्या अनुराग, तर ती म्हणाली वाचताना हे माहित आहे, हे माहित आहे, हे कळलंय असं वाटतं. पण विचारलं तर सांगता येत नाही काही सुद्धा. म्हणजे त्याचा सारखा वारंवार अभ्यास केला पाहिजे. आणि त्यांनी आपल्यासाठी काय केलंय हे आपण जर चिंतनात ठेवलं तरच आपली पावलं जागेवर जमिनीवरती राहतील. नाहीतर मग बुद्धीने उडतात, पैशाने उडतात. पैशाने आणि बुद्धीने काहीही खरेदी करता येत नाही. आणि समजा ते खरेदी केलं तिथे तुम्ही काही, तर ते वरती नेता येत नाही. आणि वरती नेता येत नाही आणि अर्धवट वयाला आपण गेलो तर ते इथलं जे राहणं देणं असतं ते कॅरी फॉरवर्ड होतं. परत पुढच्या जन्मात पहिल्यापासून करावं लागतं. मग ह्यातच वेळ जातो ना. आता वेळ मिळाला तर आपण ती मुलाखत वाचूया. नाही तर तुम्ही घरी वाचा गुरुवाणीतली कार्याची स्थापना म्हणून हाजीबाबांची मुलाखत आहे ना, त्याच्यात त्यांनी सांगितलंय. त्याच्यात पहिल्या ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं 800 वर्ष तपश्चर्या केली आणि तेव्हा गुरुकृपा आशीर्वाद त्यांना तेव्हा कळलं काय की सद्गुरु कृपाशीर्वाद हा काय आहे, बाकीचं सगळं अशाश्वत आहे आणि सद्गुरु कृपाशीर्वाद हा निरंतर आहे. निरंतर हा शब्द वापरलाय त्यांनी. तर तेव्हा म्हणाले आम्हाला काही कळलं नाही. 800 वर्ष तपश्चर्या करून सद्गुरु कृपाशीर्वाद निरंतर आहे हे कळलं. आणि प्रतिसृष्टी आपण निर्माण करू शकू म्हणून ते परमेश्वराच्या जवळ बसायला गेले. तर तेव्हा त्यांची बालमय अज्ञान अवस्था
म्हणजे 800 वर्ष तपश्चर्याकडून बालमय अज्ञानावस्था म्हटल्यानंतर तेव्हा त्यांना कळलं की कृपाशीर्वाद आपण प्राप्त केला तर देव त्यांना म्हणतो मी तुला आशीर्वाद दिलाय तो 16 आणे दिलाय, 12 रुपये दिलाय, त्यातले तू फक्त 2 आणे मिळवलेस आणि बाकीचे जर 14 आणे मिळवायचे असतील तर तुला जाऊन सगळ्या सामान्य लोकांची सेवा करायला लागेल. मग एवढं जर कृपाशीर्वादाचं महत्व आहे आणि त्यांनी 1800 वर्ष तपश्चर्या करून त्यांना कळलं नाही तर आपल्याला 2 मिनिटात कळणार आहे का? हे तुम्ही किती प्रगती केली तरी तुम्हाला समजणार आहे का हे? आणि दादा एक उदाहरण काय द्यायचे की समजा हा 4 पोळ्या खातो, याला 8 दिवस उपाशी ठेवल्या आणि 9व्या दिवशी याला जर 8 चोक 32 पोळ्या खा म्हणतो तर हा खाणार का? तसं तुम्ही इतके वर्ष इतके जन्मामध्ये काही केलं नाहीये आणि इथे आल्यानंतर तुम्ही अडचणीचा प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही म्हणता 11 आठवड्यात काम व्हायला पाहिजे. होईल? मग त्याच्यासाठी घरादारांनी सगळ्यांनी सेवा करायला पाहिजे. 11 तर तो एक शेर आहे, त्यांनी काय सांगितलं, दिल से कोई मुझे पुकारे उस आदमी का अभी तक इंतजार है. म्हणजे कोणी कामकाजाला असं आलं नाही की मला अडचणी का आल्या, माझं काय कमी पडलं म्हणून मी अडचण. प्रत्येक जण येतो तो ऐहिकच मागतो. एक म्हणतो मुलगा नाही, एक म्हणतो घर नाही, एक म्हणतो नोकरी नाही, एक म्हणतो लग्न नाही, अमुक नाही. हे तुम्ही यातनं तुम्ही बाहेर येत नाही म्हटल्यानंतर ते म्हणाले की यांना ऐहिकाशिवाय पारमार्थिक जीवन आहे हे माहीतच नाही, कोणी ओळखच करून दिली. पारमार्थिक जीवन जेव्हा मिळेल तेव्हा तुम्ही काय विचाराल की माझ्यात काय कमतरता आहे म्हणून मला ही दुःख आली. तर असा मला मनुष्य आजतागायत भेटला नाही म्हणतात. माहीतच नाही तर काय आम्ही विचारणार. आणि हे अज्ञान आहे, हे तुम्ही समजून घ्या आणि सगळ्या जगाला यातनं अज्ञान त्यांचं दूर करा, बाहेर काढा. तर ब्राह्मण साहेब संघाच्या सेमिनारला साईबाबांचा संचार झाला तेव्हा असे बोलत होते. तर त्यांचं एक वाक्य काय माहिती आहे, आरती म्हणाले ते गोष्ट वेगळी. एक दिवस असा येईल अख्खं जग ओंकारात डोलेल, ओंकाराशिवाय दुसरं काहीच नाही, कुठल्याही धर्माचा असू दे. तो येईल आणि साधनेला बसेल आणि ओम म्हणेल. आणि ओंकार साधना ही का निवडली तर ते म्हणतात वरच्या आत्म्याला श्रीराम जय राम जय जय राम किंवा ओम श्री सान्याचा किंवा कुठला ओम हे काही म्हणता येत नाही. एक अक्षर त्यांना म्हणता येतं ओम. हे परलोकातले पण म्हणू शकतात आत्मे आणि इहलोकातले पण म्हणू शकतात. म्हणून ती ओंकारानेच जर सगळं जग पृथ्वी सगळी निर्माण झाली आहे तर ओंकार साधनाच तुम्हाला सिद्ध करून दिली तर पुढचं काही करायची आवश्यकताच नाही. आणि अशी एक वेळ येईल की तुम्ही काही करू शकणार नाही. नाही संस्कृत येत नाही, ब्राह्मण मिळत नाही, काही करत. मग तेव्हा तुम्ही कुलधर्म कुलाचार काय करणार. आत्ताच एवढी महागाई झाली म्हटल्यानंतर पुढच्या आपले गेले ते दिवस चांगले. ह्या पुढच्या लोकांना त्यांची मनं जर तयार केली तरच ते उभं राहू शकतील. म्हणून आरती साधनेमध्ये त्यांनी काया आणि वाचा विलीन केल्या आणि त्याला ते थोडंसं वेळ दिला पाहिजे म्हणून मधलं 19 पासून 25 पर्यंत वेळ घेतला. आणि 2025ला आता तुम्हाला त्यांच्या अपेक्षेप्रमाणे काहीतरी थोडंफार रुजलं असेल. आम्हाला कळत नाही काय रुजलं ते, पण त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना कळलं. त्याच्यामुळे त्यांनी आता पुढे ओंकार साधना आणि हे सांगायला सांगितलं की मुलाखत आणि हे सांगायला सांगितलं. म्हणून पहिल्या 2019ला आरती साधना सांगितली, आता ओंकार साधना सांगितली. आणि आज आपण आता मुलाखत साधना वाचणार आहोत. ती मुलाखत म्हणजे काय, यांनी घेतली म्हणून मी मुलाखत घ्यायची नाही. ती अवस्था तुम्हाला ती स्टेज प्राप्त व्हायला पाहिजे ना. पहिलीतनं उचलून 4थीत टाकलं तर 4थीचा अभ्यास करता आला पाहिजे ना त्याला. पण ते नैसर्गिकरित्या व्हायला पाहिजे. म्हणून आज आपण जी मुलाखत साधना वाचणार आहोत ती दादानी काय केलं आणि मुलाखत साधना किती महत्त्वाची आहे ह्याच्यासाठी ही वाचायची. आज ही 3री स्टेज.
पहिली आरती, दुसरी ओंकार साधना, तिसरी मुलाखत, नंतर प्रार्थना आणि बदल आणि ते बाकीचं नंतर. श्री साईनाथ. हो. श्री साईनाथ. मुलाखत साधना. श्री क्षेत्र औदुंबर येथे असताना मार्गदर्शनाप्रमाणे वंदनीय दादांची सेवा चालू होती. तो दिवस गुरुपौर्णिमेचा होता. पहाटेपासून पूजा अर्चा पारायण चालू होतं. त्या दिवशी इच्छा अशी झाली की काही उपदेश ग्रहण करावा. तशी प्रार्थना मी श्री सद्गुरूंना केली असता असे शब्द ऐकू आले की आज रात्री 12 वाजता परमपूज्य हाजी मलिंग बाबा हे मुलाखत घेणार आहेत. तेव्हा तुझी इच्छा ते पूर्ण करतील. आता मुलाखत हा जो शब्द तेव्हा प्रथम ऐकला मी. अनेक लोक निरूपण, पुराण, कीर्तन आदी नावे उच्चारतात व श्रोत्यांना काही उपदेशपर बोध सांगतात. पण मुलाखत हा शब्द परिचित नसल्यामुळे त्या शब्दाचा अर्थ मला समजला नाही. शेवटी परमपूज्य बाबांचे शब्द ऐकू येऊ लागले. गुरुमार्ग म्हणजे काय व त्याची प्राप्ती कोणाला करता येते, हा असा विषय या मुलाखतीमध्ये होता. हा विषय मुलाखतीमध्ये सांगण्यासाठी घेतला असताना प्रथमतः मुलाखत या शब्दाचा अर्थ असा की साधकाला साधना करीत असताना जी अनुभूती येते तोच स्वानुभव आपल्या भक्तगणांना निवेदन करणे. त्यामध्ये अतिशयोक्ती असून चालणार नाही. जे जे काही सांगावयाचे असते त्याचा अनुभव हा पूर्णपणे म्हणजे 100% न सांगता 75% समजेल अशा रीतीने सांगून त्याचा उपयोग ह्या जीवनात होईल असे घडावयास पाहिजे. नुसत्या शंका कुशंका वाढीस लागतील असे संभाषण करू नये. याचा अर्थ मुलाखत. मुलाखत ऐकत असताना परमेश्वर आपल्यासमोर उभा आहे असं वाटलं पाहिजे. ही अनुभूती सांगत असताना मोठमोठे शब्द उच्चारले गेले म्हणजेच साधकाला ज्ञान होते असं नाही. तर मुलाखत सांगत असताना ती सर्वसामान्य माणसाला समजेल अशी सांगावी व सांगताना त्यात जिव्हाळा, प्रेम, आपलेपणा हा असावा पाहिजे. नाहीतर एकादशीच्या घरी भिकारी गेला आणि दोघांना उपवास घडला असे निरूपण करून चालणार नाही. मी जेव्हा पुण्याहून औदुंबरला आलो तेव्हा मी ज्या घरी राहत होतो ते सर्व फोटो पूजनात होते. मी येईपर्यंत तुम्ही त्यांची पूजा करा असं सांगितलं. त्याप्रमाणे पुण्यात आल्यावर हेच फोटो आपण आणून ठेवलो की आपण ठेवून गेलो होतो का नवीन आहेत अशा मनात हा संभ्रम निर्माण झाला. पुढे 1-2 दिवसात या फोटोंची प्रचिती त्या कुटुंबियाने आली. हे समजलं कारण त्यावेळी कार्याची स्थापना झाली नव्हती. फक्त सकाळी आणि सायंकाळी मी एकटा आरती म्हणत असतो व आलेल्या भक्तांना उदी देत असतो. वेळेनुसार सकाळ संध्याकाळ लोक आरतीसाठी जमले. त्यावेळी जे भाविक काही दुःख किंवा प्रश्न घेऊन येत असत त्यांना मी फक्त परमपूज्य बाबांचे श्रीफळ हे पूजनार्थ देत असतो. फक्त 11 आठवडे प्रसादाचे पूजन आणि ओम श्री साईनाथाय नमः असं 108 वेळा नामस्मरण करा. परमपूज्य बाबा तुमचे दुःख निवारण करतील असे मी भाविकांना सांगत होते. त्यांचा विश्वास संपादन केल्यावर परमपूज्य बाबांच्या आदेशानुसार समितीची स्थापना कर आणि त्यासाठी जी मदत तुला लागेल ती मदत 5 फीर करतील. तुला लहानपणी ज्यांनी फकीर केला तेच हे कार्य करतील. पुढे यथावकाश समितीची स्थापना झाली. म्हणजे दादांच्या
किती नसा नसामध्ये विश्वकल्याणाचं हे मुरलं होतं. त्यांची इच्छा होती की एकच काहीतरी निराकरण असलं पाहिजे किंवा एकच प्रार्थना, एकच नामस्मरण. आणि ते सिद्ध करायला किती वर्ष लागली? 50 वर्ष लागली. आता तुमची आपली माध्यमं तयार करून त्यांनी तेच 8व्या सेमिनारमध्ये तेच सांगितलं ना, की काय आता येणाऱ्या भक्तांना काहीही सिद्ध करायला तुम्हाला ठेवलेलं नाहीये सेवकांना. फक्त एक निराकरण सांगायचं. निराकरण म्हणजे काय? एक श्रीफळ जरूर असेल तर नवीन आला असेल आणि जरूर वाटली तर, नाहीतर एक वाराचं दान आणि सद्गुरू नामस्मरण. पण तेव्हा सिद्ध झालं नव्हतं, समितीची स्थापना झाली नव्हती, म्हणून ते दादा स्वतः त्याला सांगत होते बाबा काम करतील. पण ते इतक्या वर्षांनी दादानी वरून खाली सगळं तुम्हाला शुद्ध करून, तुमच्या घराण्यातले दोष दूर करून, सगळं तुम्हाला व्यवस्थित करून देऊन तुमच्या हातात सुपूर्द केलं आणि त्यांनी ते स्वतःच्या ह्याच्यामध्ये ठेवलं. पण नवीन होते तेव्हा दादानी लोकांना असं नाही सांगितलं, हे तू आलायस ना, तू ह्या स्टेजला आहेस, आता तुला त्या स्टेजला न्यायचं आहे, असं नाही सांगितलं. हे सगळं न कळत करवलं, घडवलं. आणि आलो कशाने? आपण अडचणीनिमित्त आलो. म्हणजे अडचणी त्याच्याबद्दल सुद्धा दादानी एक शेर सांगितला होता. अडचणीमुळे तुम्ही आलेल्या नाही आहात. तुम्हाला अडचण निर्माण का केली? तुम्हाला पकडायचं होतं इथे. ते त्याच्यावरती काय सांगत होते दादा? शिरोड्याच्या संमेलनात सांगितलं होतं, उंदीर उपाशी आहे म्हणून कोणी थालीपीठ लावत नाही पिंजऱ्यात. उंदराला पकडायचं असतं म्हणून थालीपीठ लावतात. तसं साई आध्यात्मिक समितीची स्थापना केली कशासाठी? की तुम्ही अडचणीनिमित्त आलात की तुम्हाला पकडणार आणि मग तुमचा उपयोग कार्यासाठी करून घेणार. आणि मग हा म्हणतो वकील आहे, तो म्हणतो डॉक्टर आहे, तो म्हणतो इंजिनियर आहे, हे सगळ्या तुमच्या शेपट्या कापूनच तुम्हाला इथे सोडलं. म्हणजे आपण सगळे एका पिंजऱ्यात अडकलेले उंदीर आहोत आणि आता ते सांगतील त्याप्रमाणे आपण वागायचंय. आपल्या इच्छेने आपण वागायचं नाहीये. आणि वागला तरी त्याचा अनुभव तुम्हाला येणार नाही. मग बाहेर गेल्यानंतर हा मूर्ती ती सगळी तुमची म्हणाले शेपट. हा BA झाला, हा डॉक्टर झाला, हा इंजिनियर झाला, हे सगळं तुमचे बाहेर. माझ्या ह्याच्यात ह्याचा काही उपयोग नाहीये. मला ह्याच्यामध्ये सगळ्यांना तुम्हाला कामकाजाचं एक थालीपीठ लावलं की मग सगळीकडे हिंडून आल्यानंतर त्यांच्याकडे गेलो, भविष्य विचारलं, काही काम कर, काय सांगणार, काही हे केलं नाही. अडचणी निर्माण केल्या आणि आल्यानंतर त्यांना पहिला गेट पास. कामकाज म्हणजे गेट पास आहे. कामकाज हे तुम्हाला पकडण्याचं आमिष आहे, साधन. एकदा कामकाजाला आला, 10 कडे हिंडून आला आणि इथे कामकाज झालं की मग इथे येऊन चिकटतो, मग सेवा काय करू विचार. जेव्हा हे सगळं समजेल तेव्हा इथे विडे कशाला लागतील की आम्ही सेवा काय करू असं म्हटलंय, सांगितलंय त्यांनी. पण जोपर्यंत हे तुम्हाला समजत नाही आणि तुमचं अज्ञान दूर होत नाही तोपर्यंत तुम्ही हेच मागत राहणार की मला अमुक पाहिजे, मला तमुक पाहिजे, मला तमुक पाहिजे. कुठल्या जन्मात हे कळणार आहे माहिती नाही, पण त्याचं बीज आता पेरून ठेवलंय. म्हणून आता तुम्ही त्या बीजाला खत पाणी घालायचं. म्हणजे काय? फक्त साधना करायची. फक्त सांगितलेली साधना करायची, खत पाणी घालायचं. कुठच्या जन्मात ते करून घेतील माहिती नाही. आज ह्याच्या जन्मात केलं, उद्या त्याच्या जन्मात करतील, त्याचं पुढच्या जन्मात करतील, त्याचं आणखीन पुढच्या जन्मात करतील. या पुढच्या मुलांना जन्माला घातलंय, त्यांच्याकडनं ते कार्य तर चालू राहिलं पाहिजे. म्हणून हे सगळे फिरत येणार आणि ते कुठल्या तरी जन्मात कार्य करणार. म्हणून ते कालचं वाक्य काय आहे की तुम्हाला माहिती नाही तुमचा उपयोग किती आहे, पण परमेश्वराला माहित आहे की तुमचा उपयोग किती आहे. म्हणून तुमचे जन्म प्रत्येक दीक्षेमध्ये कमी केले आणि वाचवले. ते कशासाठी? जी गोष्ट तुम्हाला 15 जन्मानंतर मिळणार होती ती तुम्हाला ह्याच जन्मामध्ये तुम्हाला प्राप्त करून दिली. का? तर पुढचे 15 जन्म कार्यार्थ उपयोगाला यायला पाहिजेत. आणि त्यांना गोवर्धन पर्वत उचलला श्रीकृष्णाने, पण त्याला आपल्याला समाधान काय? काठ्या लावल्या म्हणून. आपण फक्त साधना करतो एवढं. आपण करणार काही नाहीये, करणारे सगळे ते आहेत. पण फक्त आपण त्यांना
सपोर्ट केला याचं समाधान, बाकी काही नाही आहे असं. म्हणून त्यांनी काय सांगितलं, माझं नाव भागवत काय आहे की भारा वाहणारे, गवताचा भारा वाहणारे आम्ही भागवत, असं सांगितलं होतं नानांनी एका संमेलनामध्ये. माझं आडनाव पण देवानी असं दिलंय भागवत. मी म्हणाले सगळे म्हणतात आम्ही कार्याला मदत करतो, म्हणाले हातभार लावतो, म्हणाले तुम्ही हात लावतायत, भार सगळा माझ्याच वरती आहे, म्हणून मी भागवत. म्हणजे इतके आठवण आहे ना सगळं. म्हणून म्हटलं तिथे. आणि दादा म्हणाले तुम्ही जर असं बसून जर हे म्हणतात मला तुम्ही बोलता, इथे बसलो ना की आम्ही काय बोलतो ते बोललेलं इथे आठवतं त्यांची इच्छा म्हणून, नाहीतर आमची काय कपॅसिटी नाही एवढी आठवून सगळं सांगण्यासाठी. आणि लिहिणार किती लिहिणार तुम्ही, किती काय काय लिहिणार, आणि लिहायला बसलं तर काही आठवत नाही. पण ती वेळ यायला लागती, तो माणूस तसा समोर यायला लागतो, तेव्हा ते ज्ञान सृष्टीतनं अवतीर्ण होतं आणि ते तुमचा कब्जा घेतो. तुम्हाला कळतच नाही, आपल्याला काही कळत नाही, ठरवून काही आलेलं नसतो. मी काल काय म्हणत होते, यायच्या आधी मी म्हटलं होतं ओंकार साधना झाल्यानंतर आपण दैनंदिन प्रार्थना घेऊया, यांना म्हटलं होतं घरी. का तर दैनंदिन प्रार्थनेचं थोडं मोठं आहे त्याचं एक्सप्लेनेशन, मुलाखतीत काय एवढं एक्सप्लेनेशन नाही. आणि हे सांगूया, दादा म्हणाले पायरी उडी मारायची नाही, मुलाखत साधनात घ्यायची, तिसऱ्या दिवशी मुलाखत साधनात घ्यायची, 5 मिनिटं मागे होतील पुढे होतील, पण मुलाखत साधनात घ्यायची. म्हणून आज बदललं नाही, आज तिसरं मुलाखत साधनात घ्यायची. म्हणजे तुमच्या इच्छेने कार्य नाही होत आहे, त्यांच्या इच्छेने कार्य होत आहे पुढे. जीवनात अडचण किंवा अडचणी या आपल्याला जागे करण्यासाठी येत असतात. देव आपल्याला हाक मारतोय, पण आपण जागेवर असू तर ना. यासाठी जीवन म्हणजे काय, जन्म म्हणजे काय, हे प्रथमतः आपल्याला समजले पाहिजे. नुसते जन्माला येणे हे सोपं आहे. जन्म घेताना 9 महिने लागतात, पण जन्माला आल्यावर या जन्माचे डोहाळे पुरवता पूर्ण जीवन खर्ची पडते. यासाठी सुज्ञानी निदान आपण जन्माला का आलो व आपले कर्तव्य काय याचा विचार केला तरी पुष्कळ आहे. याप्रमाणे जे लोक मला भेटण्यासाठी येत होते त्या सर्वांची रडकथा हीच होती. प्रत्येकाचा प्रश्न एकच की आम्ही एवढे देवाचे करतो, पण आमचे प्रश्न अडचणी काही सुटत नाही. पण दादा म्हणतात तुम्ही हे जे देवाचे करता त्यातून तुम्हाला समाधान मिळाले का. त्यावेळी या लोकांनी निवेदन असं केलं की देवळात होणारे कीर्तन, पुराण, प्रवचन आधी आम्ही ऐकले, पण तुम्ही जो प्रश्न आमच्याकडे मांडला तो आजवर कोणी आम्हाला विचारला नाही. देवळात होणाऱ्या कीर्तनाचा देवाचा विषय असतो किंवा पुराणातही या व्यतिरिक्त अन्य प्रश्न कोणीच विचारला नाही, असे उत्तर बहुसंख्य लोकांनी दिले. यावरून असे प्रतीत झाले की समाजात देवाधर्माबद्दल श्रद्धा आहे, पण ही श्रद्धा कोरडी आहे, त्याच्या मुळाशी ओलावा नाही. म्हणजे केवळ जीवनात वेळ जात नाही म्हणून बरेच लोक देवदर्शनाला जातात व त्यांचे अनुकरण बाकीचे करतात, यालाच देव व धर्माचे म्हणतात. माझ्याकडे प्रश्न घेऊन जे लोक निराकरणार्थ येत होते त्यावेळी त्यांना 4 शब्द सांगण्यास म्हणजे मुलाखत या विषयाला आरंभ केला. श्री साई आध्यात्मिक समिती. आता ते काय म्हणतात, बाहेर ट्रायल आणि एरर करतात, तुमचं भविष्य सांगतात, हे करून बघ. पण दादा म्हणतात कालचा विषय आला होता, काल काय ते म्हणाले, तुमचं दुःखाचं निवारण करायचं तेव्हा तुमच्या दुःखाच्या मुळाशी जाऊन हे दुःख याला का निर्माण झालं आणि त्याच्यावरती सोल्युशन काय, एवढा अभ्यास त्यांनी केला. एवढा वेळ कोणी देत नाहीत बाहेर काय सांगतात. त्यांनी एक उदाहरण दिलं होतं, काय आई बाप मुलाचं काळजी करतात मुलाची एका लेव्हलपर्यंत, आणि शेवटी काय म्हणतात, तो आणि त्याचं नशीब म्हणून सोडून देतात हात. तसं आम्ही तुम्हाला केलं नाहीये, तुम्हाला या म्हटलं
आज तुझं 1 वर्षात काम झालं असेल, तिचं 10 वर्षात काम. दिल्लीला जेव्हा आम्ही एकदा वर्माजींच्याकडे गेलो होतो, तेव्हा ती एक बाई भेटायला आली होती. तर ती दादानी जेव्हा दिल्लीला केंद्र स्थापन केलं, तेव्हा तिने जो प्रश्न विचारला होता, तो अजूनपर्यंत 2012 पर्यंत सुटला नव्हता. पण तिने यायचं सोडलं नाही आणि तिची दादांच्यावरची श्रद्धा पण कमी झाली नाही. मग नंतर पुढे तिचं काम झालं, पण तिचं अडचण एवढी काहीतरी हे क्रिटिकल असेल की त्याला इतके वर्ष लागली. पण ती जर म्हणाली असती मी एवढे वर्ष येते माझं अजून काही झालं नाही म्हटलं, तर ती अर्धवट तशीच राहिली असती ना. म्हणजे त्याला दादा म्हणायचे, एक झाड असतं, त्याची मुळं किती खाली गेली आहे हे समजत नाही. म्हणजे एखाद्याच्या घराण्याचा दोष असतो, तो वरवर हे लोक काय करतात, काय भविष्य सांगतात, म्हणजे वरवर कटिंग करतात. पण म्हणाले आम्ही त्याच्या मुळाशी जाऊन ही मुळं किती खोल गेली आहेत, याला किती वेळ लागेल, असं वरवरचं कटिंग करून फुलं परत येतील असं आम्ही कामकाज करत नाही. हा या गुरुमार्गातला आणि बाहेरच्या, दादाने नावं कुणाची घेतली नाही, बाहेरचे गुरुमार्ग. पर्टिक्युलर हा इथे असं होतं, तिथे तसं होतं, तिथे कोणालाही दुखवलं नाही. ह्या गुरुमार्गाचं तत्व असं आहे, जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव. आणि आम्ही ती दोष किती किती पिढ्यापासून आलेले आहेत, म्हणजे त्या सगळ्यांचा उद्धार झाला ना. तर विमोचनाच्या वेळेला काय सांगितलं होतं माहिती आहे दादानी, तेव्हा आमच्या अंगावर काटा आला होता. आम्हाला वाटलं आमचेच काहीतरी दोष असतील म्हणून निराकरण केलं. दादा म्हणाले तुम्ही जेव्हा पहिला मानव जन्म घेतलात, ते पहिले आई वडील असतील, ह्या जन्मातले आई वडील वेगळे, मागच्या जन्मातले आई वडील वेगळे, त्याच्या मागच्या जन्मातले आई वडील वेगळे. तर पहिला मनुष्य जन्म जितका जेव्हा तुम्हाला प्राप्त झाला, तिथपासूनच्या आई वडिलांना ते सगळं तुमचे ऋणानुबंध सोडवले. सोपी गोष्ट आहे. आता ऋणानुबंधातनं सुद्धा सुटका का होत नाही म्हणतात, तर आता समजा हा आई वडिलांची सेवा करणं एवढंच महत्त्व त्याला आहे, म्हणजे बाकीचे 4 ऋणानुबंध शिल्लक राहतात. तो देवाचं करतो म्हटल्यानंतर फक्त देवाचं करतो, बाकीचं काही बघत नाही म्हणतात, तर त्याचे बाकीचे 4 ऋणानुबंध शिल्लक राहतात. तो फक्त तिसरा आहे, तो फक्त मित्रमैत्रिणींच्यात रमलेला असतो, इतर जनाचा ऋणानुबंध, तर बाकीचे शिल्लक राहतात. असं होऊन दर जन्मामध्ये ते राहिलेला ऋणानुबंध दत्त म्हणून हजर होतो. ते पहिल्या संमेलनामध्ये सांगितलं होतं, याचं देणं राहिलं म्हणून इकडे हा नवीन खातं उघडतो. तेव्हा आम्हाला समजलं नाही त्या पॅराचा अर्थ. म्हणजे आत्ता 10-25 वेळा वाचलं तेव्हा समजलं, पुढचं वाचलं तेव्हा. तर ते म्हणतात याचा ऋणानुबंध शिल्लक राहिला, ह्याचं देणं राहिलं म्हणून पुढच्या जन्मात त्यांनी त्याचं देणं पूर्ण झाल्याशिवाय तो पुढे जाऊ देत नाही. तर दादानी काय केलं, ते इतरे जन्म, मातृपितृ आणि देवादिक हे 3 जे होते, जन्मकर्म आणि जन्मांतर तर पाहिजेत जन्माला येण्यासाठी, कर्म आणि आत्मा. पण हे 3 ऋणानुबंध अनावश्यक आहेत, ते डिस्टर्ब करतात, म्हणून त्यांचं विमोचन पहिल्यांदा करून त्यात ते गुरु कृपामध्ये विलीन करून टाकले. म्हणजे आता ते डोकं वर काढणार नाहीत ना. म्हणजे 6वा ऋणानुबंध तुम्हाला जोडून दिला. हे सांगणं सोपं आहे, पण ते करणं किती अवघड आहे आणि त्याला वेळ किती लागतो. आणि ते दादा आणि ती शक्ती होती म्हणून ते ऋणानुबंधाने त्यांना दाद दिली. तुम्हाला आम्हाला दाद दिली असती का? आणि मग दर जन्मात मागचं देणं फिटत नाही, तर ह्या जन्मात परत देणं करून ठेवलं तर ते कधी संपायचं? हे मारुतीचं शेपूट संपणारच नाही. म्हणून त्याला कुठेतरी बाण घालायला पाहिजे, म्हणून त्यांनी शक्तीशी जोडून देऊन आपण व्यक्ती म्हणून बाजूला झाले. कारण व्यक्ती काय, मनुष्य जरी देव असला, आता ज्ञानेश्वर देवच होते ना, पण ज्ञानेश्वरांनी मनुष्य जन्म घेतल्यानंतर सगळे रिस्ट्रिक्शन येतात ना माणसाच्या. तसं दादानी जन्म घेतल्यानंतर मनुष्य म्हणून त्यांना रिस्ट्रिक्शन येणारच. म्हणून त्यांनी काय केलं, आपण बाजूला झाले आणि शक्तीशीच जोडून दिलं. शक्तीशी जोडून दिल्यानंतर ती शक्ती सगळं विश्वाला व्यापून उरली आहे. तर ते काय म्हणतात, साधन असं सिद्ध केलंय आणि शक्ती अशी आहे की ती सगळी विश्वाला व्यापून पुन्हा वरती उरली आहे.
आणि ती उरलेली शक्ती जी आहे त्यातली थोडी शक्ती शक्तीपीठ स्थापन केलं. आणि अशी शक्तीपीठं तुम्हाला अनेक स्थापन करायची आहेत, पण त्याला अवकाश आहे अजून फार. कळलं? इतकं ते गहन आहे सगळं. मग हे सगळं समजून घेण्यापेक्षा त्यांना एक नमस्कार केला, 2 हात आणि 1 मस्तक डोकं टेकलं तर संपलं ना. तेवढं करायला आपल्याला कमीपणा का वाटायला पाहिजे? आणि हे ज्ञान समजून घेऊन लोकांना ज्ञानी करायला कमीपणा का वाटायला पाहिजे? आता ऋणानुबंध किती? नाही, माध्यम 19 माध्यम. काय? 5 पंचमहाभूत तत्व, पंचप्राणकोश, पंचतन्मात्र 15 आणि बुद्धी 16 आणि मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मनामध्ये 2 भाग आहेत, एक स्थूल मन आणि एक सूक्ष्म मन, म्हणून ते एकच धरलंय त्यांनी दाखवताना 19. आता 19 माध्यमापैकी अन्नमय आणि प्राणमय या दोन्हीच आपण जीवन जगतो. म्हणून ती आरती आहे ना, आरती साईबाबा मधली, हे दुआ कर गरीबो को माली म्हणजे काय तर 19 माध्यमापैकी 7 ऋणानुबंध अन्नमय आणि प्राणमयानीच फक्त जगतोय. आणि पंचमहाभूत तत्व शरीर आहे म्हणून, म्हणजे 5 आणि 2 7नीच जगतोय. बाकीची 12 माध्यमांनी आपण गरीब आहोत. 19तनं 7 गेले तर किती राहिले? 12 ना. मग 12 माध्यमांनी जी कमतरता आहे म्हणून दुआ कर गरीब ओके वाली, म्हणून बाकीचे जे सगळेजण आहे असा अर्थ आहे त्या आरतीचा. ते नुसतं आपण म्हणतो आरती, पण त्याचा अर्थ समजून कधी घेतला नाही. पहिली आरती साईबाबाची इतकी कठीण आहे तर पुढे काय पोचाल तुम्ही? आणि आरती साईबाबाच तुम्हाला झांज वाजवता येत नाही तर बाकीच्याचं काय वाजवा असं म्हणतात. एका आरतीचा अर्थ समजून घ्यायला सुद्धा हा जन्म पुरणार नाही. आणि पहिल्या संमेलनामध्ये त्यांचं एक वाक्य आहे, काय? असा आनंद एकांगी असतो. तर हे विमोचन करून दीक्षा दिल्यानंतर मानवी जीवन कसं असेल हे त्यांच्या डोळ्यासमोर होतं. कसं? एखादा मनुष्य बिल्डिंग बांधतो, तो पेपरवरती आधी डिझाईन काढतो, नंतर तो बिल्डर असतो ते हे त्याच्या डोक्यात ते कन्स्ट्रक्शन असतं. आपण दगड माती बघतो त्या काय होणार, पण ते सगळं बांधून त्याला रंगरंगोटी दिल्यानंतर हे सगळं डोळ्यात, हे सबंध चित्र कसं होईल मानवी जीवनाचं हे त्यांच्या डोळ्यासमोर होतं. ते तुम्हाला दाखवता येत नव्हतं. म्हणून ते म्हणतात मला काही कमी नव्हतं, मला देवाने पुष्कळ दिलं होतं, पण तुमची सर्वांची जीवनं भवितव्यामध्ये सुखी व्हावीत, समाधानी व्हावीत आणि चांगली व्हावीत अशी त्यांची इच्छा होती, म्हणून त्यांनी हे सगळं तपश्चर्या केली. असं पहिल्या सेमिनारमध्ये त्यांनी सांगितलंय, बोलून दाखवलंय. आणि मग आम्ही तुम्हाला एवढं केल्यानंतर तुमच्याकडनं अपेक्षा का ठेवू नये की तुम्ही आमच्या कार्याला मदत करावी म्हणून असं म्हणतात. तुम्हाला प्रश्न, आपल्यालाच प्रश्न विचारलाय, मग आपण काय करतो? आपले प्रश्न सुटले की टांग मारतो. परत जेव्हा अडचण होईल तेव्हा त्यांची आठवण आली की परत कामकाजाला भिडायला. पण एकदा जर समजलं इथे आल्यानंतर आपल्याला सगळं मिळतंय, मग सेवा काय करू? सेवा करायला कोणी? दादानी वाक्य काय सांगितलं माहितीये? पारायण ठेवत होतो तेव्हा सगळे टांग मारत होते, कामकाजाला ही गर्दी, आणि सेवेला बोलवलं की कोणी यायला तयार नाही. आज माझ्या घरी अमुक आहे, आज माझ्या घरी तमुक आहे. तर दादा म्हणाले तुम्ही टिकला नसतात. हे सगळं दादांनी रेकॉर्डिंगमध्ये सांगितलं. म्हणून मी काय म्हणते, आपल्याला रेकॉर्डिंग कॅसेट ऐकणं आणि हा अभ्यास करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आम्ही 10 वेळा सांगितलं तरी 10 वेळा ते तेवढं ऐकून बाहेर गेलं की परत आपण तसंच वागतो. ते व्हायला नाही पाहिजे. वाचा. श्री साई आध्यात्मिक समितीची स्थापना झाली व परमपूज्य बाबांनी वंदनीय दादांच्या माध्यमातून मुलाखती घेतल्या. त्यावेळी परमपूज्य बाबांनी विचारले, आम्ही मुलाखत का घेतो? तुम्ही वाढलेले केस कापता, अंगाला साबण लावून अंग स्वच्छ करता, पण तुमची वाचा मन हे कसं शुद्ध व्हायचं? त्याला साबण कोणता वापरणार? तर त्यावर इलाज म्हणजे आमची मुलाखत. हा इलाज कसा करायचा? तर मुलाखत मनन करायची. केंद्रावर येऊन जन्माला
येऊन अनेक वर्षे झाली, तरी तुमचे कुविचार कायम आहेत. हे घालविणे हा आमचा हेतू असतो. तो मुलाखत या माध्यमातून आम्ही साधतो. आता मुलाखत मनन करावीची म्हणजे काय? तर दुःख होते म्हणून येथे म्हणजे कार्यकेंद्रावर आलात. इथून पुढे आपल्याला गुरुतत्वाकडे जायचं आहे. मुलाखतीत तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले म्हणजे तो अविचार सोडायचा आणि मार्गदर्शनात आपल्या शंकेचे किंवा प्रश्नाचे समाधानकारक उत्तर नव्हते म्हणून त्याचा विचार करून स्वतःची झोप ही उडवून घ्यायची नाही. लहानपणापासून असलेली पुरणपोळीची आसक्ती वयाच्या 60व्या वर्षापर्यंत नष्ट होत नाही. थालीपीठाचे नाव काढताच तोंडाला पाणी सुटतं. तसे देवाचे नाव घेऊन शरीराला कंप सुटतो का? वास्तविक आहाराची फार थोडी आवश्यकता असते. मनुष्य गरजेपेक्षा जास्त आहार घेतो, त्यामुळे शरीरातील तेज व शक्ती ही अन्न पचविण्यासाठी जास्त खर्च होते. परिणामी ईश्वराकडे मन लावायला फारच थोडी शक्ती शिल्लक राहते. मनन करणे म्हणजे प्रश्नाचे उत्तर मुलाखतीत मिळताच प्रथम तो अविचार हा बाबांच्या चरणी सोडायचा. तीच गोष्ट आहाराबाबतीत आहे. एका मुलाखतीत परमपूज्य बाबांनी मुलाखतीमध्ये 3 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न म्हणजे आम्ही येणाऱ्या विभूतीने आपणास आज पावेतो कितीतरी चुकीच्या मार्गाने नेले आहे काय? उत्तर नाही. आम्ही कधीही तुम्हाकडून पैशाची जबरदस्तीने मागणी केली आहे काय? उत्तर नाही. आपण येथे केंद्रावर येता त्यात आपली उन्नती आहे की अधोगती? अधोगती नाही. या तिन्ही उत्तराबद्दल परमपूज्य बाबांनी सर्वांना धन्यवाद दिले. पुढे परमपूज्य बाबा म्हणतात की मुलाखत ही एक असामान्य साधन आहे. आजपर्यंत आपण सर्वजण आपले दुःख निवारण करण्यासाठी त्या निवारणार्थ येथे आलात. परंतु आपण समितीच्या कार्यपद्धतीची ओळख पूर्णत्वाने करून घेतली नाही असे दुःखाने म्हणावे. कार्यपद्धतीत दर बुधवारी सायंकाळी मुलाखत म्हणून एक साधना सूचित केली, परंतु त्याचा फायदा जसा भक्त भाविकांनी आजपर्यंत घ्यावयास पाहिजे तसा घेतला नाही. त्या मुलाखती घेण्याचा हेतू हाच की जीवनात दुःख ही निर्माण झाली की प्रत्येकजण हातपाय हलविण्याला सुरुवात करतो. त्यावेळी दुःख निवारणाचं जे दिसेल त्याला देव मानतो. इच्छा एकच असते की जीवनात दुःखे नको, पण ती जर देवामुळे निर्माण झाली असतील तर ती दुःखे देवच दूर करेल. आपल्याच अज्ञानाने किंवा जन्मजन्मांतरातील कर्मऋणानुबंधाने दुःख झाले, ते दुःख झाले असेल तर त्याला आपणच कारण आहोत. ही कारणमीमांसा समजणे आवश्यक. नुसते मी देवधर्माचे करतो या विश्वासावर विसंबून दुःखे दूर होत नाहीत. मग इच्छित सुख लाभले नाही की आपण देवाला खोटे ठरवतो आणि लाभलेल्या मार्गदर्शनापासून दूर जातो. पण अशाने सुद्धा आपण सुखाचे वाटेकरी होत नाही. एकदा जीवनात सुखदुःखाला आरंभ झाला की प्रत्येकाने त्यांची कारणमीमांसा समजून घेतली पाहिजे. तरच आज असणारी दुःखे ही भावी काळामध्ये तीव्र स्वरूप धारण करणार नाही. आता ज्यांना खरोखरच प्राप्त जीवनातील कर्तव्ये, देवाधर्माचे महत्त्व, धर्माचरण, लोककल्याण याबद्दलचे ज्ञान व्हावे अशी इच्छा असेल तर त्यांनी मुलाखतीस उपस्थित राहावे. ज्यांना केवळ सुखाच्या नावाखाली देवादिकांचे देव्हारे शोधायचे असतील किंवा आहेत अशाने आपले विचार प्रथमतः बदलले पाहिजे. निष्ठेने दुःखाचे निवारण करून घेतल्याशिवाय योजलेले इच्छित कार्य पूर्ण होईल अशी स्वप्नात सुद्धा कल्पना करू नये. आपण येथे आलात तसे पुष्कळांना भेटून न मिळणाऱ्या सुखाबद्दल भविष्यवाणी ऐकली तशी येथे ऐकाव्यास मिळणार नाही. पण जे तुमच्या हिताचे निरंतर सुखाचे असेल तेच समिती करणार आहे. आपल्या जीवनात आलेल्या दुःखाचा आपण कधीही चांगुलपणाने विचार केला. दुःखे आली आहेत
की त्रास देण्यासाठीच, यातना होण्यासाठीच अशीच आपली श्रद्धा त्या दुःखाबद्दल आहे. पण जीवनात जी दुःखे आली ती आपण रस्ता चुकलो म्हणून आली आहे. अशी कोणाचीही भावना किंवा श्रद्धा नसते. त्यामुळे क्षणिक सुखी कोण देईल, सुख कोण देईल, त्याच्या शोधार्थ आपण येथे कार्यकेंद्रात येतो. येथेही आपले जीवनाबद्दलचे विचार हे क्षणिकच असतात. दुःखाचे ज्ञान झाले की सुखाचे क्षण येतात. हाच विश्वास येथे आल्यावर आपण आपल्यात निर्माण करू शकलात. तर मी येथे आपण समितीच्या मार्गदर्शनाचं का आलो हे तुम्हाला समजेल. हे समजण्याचे साधन म्हणजे येथे आपल्यासाठी होणाऱ्या मुलाखतींचे ज्ञान आत्मसात करणे व त्याचे अध्ययन करणे. आता एक दोन गोष्टी महत्वाच्या म्हणजे काय, तर ते काय म्हणतात, दादांचं एकदा डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं. तर तेव्हा दादा दवाखान्यात होते. तर दादा एका कॉटवर आणि बाजूला एक म्हातारी बाई होती 70 वर्षाची. तेव्हा दादा लहान होते. तर दादा, ती बाई 70 वर्षाची, तर तिला जो काय आजार झाला होता त्याच्यामुळे डॉक्टर धावपळ करत होते. तर ती सूनबाई तिची विचारायला आली, उद्या दसरा आहे तर उद्या मी काय करू, तुमच्यासाठी काय जेवण पाठवू. तर तिने एवढी मोठी लिस्ट दिली, नॉनव्हेज खात होती म्हणून. तर दादा म्हणतात 70-75 वर्षापर्यंत जर अन्नमय कोश तुमचा तृप्त झाला नाही, डॉक्टर धावपळ करतायत, ही बाई आत्ता मरेल का उद्या मरेल, आणि ही मागतीये काय, तर ते अजून हे पाठव ते पाठव, सुनेला एवढी मोठी लिस्ट पाठवते. तर याला जीवन म्हणता येईल का असं विचारलं. आता काय झालंय, आता ही लहान मुलं असली तरी समाधानी आहे, थोडं खाल्लं तरी समाधान होतं. हे तुम्हाला जर दादांचं रेकॉर्डिंग काय माहिती आहे का, दादा म्हणतात तुम्ही एवढं खाता म्हणून म्हटलं तर तुमच्या बापाचं खातो का, आमच्या पैशाने आम्ही खातो, तुम्ही कशाला आमचं खाणं काढता. दादा म्हणाले खाण्याने अन्न पचनार्थ शक्ती खर्च होती, म्हणून तुमचं अन्न ओंकार साधनेने आपोआप कमी व्हायला, नैसर्गिकरित्या कमी व्हायला पाहिजे. मग हे जर 70-75 वर्षापर्यंत जर तुमचा अन्नमय कोश तृप्त नाही झाला तर ह्याला जीवन म्हणता येईल का म्हणून विचारलंय त्यांनी. तसं दुसरी एक गोष्ट काय सांगितली होती त्यांनी, की अजून एक गोष्ट सांगितली होती त्यांनी, ठीक आहे आता मग आठवली की सांगेल. या मुलाखतीत उपस्थित राहणाऱ्या भक्तभाविकांनी खाली सूचना लक्षात घेऊन त्याप्रमाणे आचरणात आणाव्यात. कोणत्याही कारणास्तव गैरवर्तणुकीबद्दल सूचना करण्याचे नेमान करू नये. या सूचना काही आता तुम्ही घरी पण वाचू शकता, चालेल ना? ते आहे आपलं नाही. त्या तसं सलीम बाबांनी एकदा म्हटलं होतं, मुलाखत घेतली होती मुंबई केंद्रावरती, तेव्हा ते म्हणाले पुरणपोळी म्हटलं की लगेच तुमच्या तोंडाला पाणी सुटतं, आणि बेचैन होता तुम्ही, थालीपीठ म्हटलं की पाणी सुटतं. पण एक दिवस जर देवाचं केलं नाही तर तुम्ही बेचैन होता का? 3 वाजता चहा मिळाला नाही की डोकं दुखतं, पण आज देवाचं केलं नाही म्हणून मला झोप आली नाही असं म्हणणारा कोणी भेटतोय का? आज वेळ झाला नाही, मला फार होतं, मी साधना केली नाही, आज मी आरतीला गेलो नाही, झोप काढली मस्त ते. अरे मग जर तुमचं 3 वाजता चहा पिऊ नाही मिळाला तर डोकं दुखतं, तर तुम्ही देवाचं केलं नाही म्हणून तुम्ही बेचैन व्हायला पाहिजे का नको? इतकी त्या शरीराला सवय व्हायला पाहिजे का नको? हे ज्या दिवशी कळेल त्याच दिवशी तुमची दुःख, त्याचं प्रखरता तुम्हाला कमी जाणवेल. दुःख येणार नाही तसं नाही. आणि एक जण म्हणाला कारण दीक्षा दिल्यानंतर आम्हाला काय, दुसऱ्यांचा विचार केला की आम्हाला काही दुःख आहे. दादा म्हणाले तुम्हाला असं वाटत असेल तर साल्यानो डबल दुःख पाठवीन तुमच्या वाटणीला. दादांचे शब्द आहे, माझे शब्द नव्हे. आणि ते रेकॉर्डिंग आहे, मी काय त्यांनी काय असं लपून छपून काय सांगितलेलं नाहीये, सगळं तुमच्या समोर ठेवलं. असं केलं की असं होतं, असं केलं की असं होतं.
तुम्हाला काय करायचं ते तुमच्यावरती अवलंबून आहे, या मार्गाने जायचं का ह्या मार्गाने जायचं. म्हणून म्हणाले तुम्हाला मी काही सांगितलं नाही. पहिल्यांदा काय होतं, 4 शर्ट कपाटभर शर्ट असले तरी पुरत नव्हते. तेव्हा सगळे बायकांना म्हणाले, ते बायकांचं सांगितल्यावरती लगेच झालं. म्हणलं बायकांना साड्या लागतात तसे पुरुषांना पण शर्ट लागतात. दोघांचंही आहे ना. हा नाही, तो वैयक्तिक नाही कोणाचं सांगितलं. तर म्हणाले दादांचं वाक्य काय आहे की म्हणाले तुम्ही 7 पातळं घेतलीत, एका वेळेला तर 7 पातळं नेसत नाही, किंवा एका वेळेला शर्ट सुद्धा 7 घालत नाही. एका वेळेला एकच शर्ट घालता, किंवा एका वेळेला एकच साड्या नेसता. आणि तुम्ही जर अचानकपणे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊन गेलात तर ती 7 पातळं नेसायची राहिली म्हणून वरनं खाली येऊ नका. ती 7 पातळं कोणाला तरी द्यायची म्हणून तुम्ही वरनं खाली या. म्हणजे इतकं सोपं नाहीये. म्हणून ते काय म्हणतात, कर्मपरते जन्मात आहे, हा सगळा पहिल्या संमेलनाचा विषय. म्हणजे तुमचं प्रॅक्टिकल ते घडतं तेच सांगितलंय दादांनी. फक्त ते आता मी चिंचवडला सांगितलं होतं, आमची एक मैत्रीण होती, तिने मला विचारलं ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी का लिहिली. म्हटलं ज्ञानेश्वरी का लिहिली हे समजण्या एवढी माझी पात्रता नाही. पण म्हटलं श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगितली, ती संस्कृतमध्ये सांगितली, ती समजली नाही म्हणून ज्ञानेश्वरांनी गीतेवरती मराठीमध्ये निरूपण केलं. तेही ज्ञानेश्वरांची भाषा हाय म्हणून समजलं नाही, म्हणून दादांनी संमेलनं घेतली. ती 10 दिवसाची संमेलनं घेऊन पण समजलं नाही, म्हणून हे पुढच्या पिढीसाठी लिहा म्हणून सांगितलं. हे लिहून पण समजलं नाही. माईकवर बोलायचं. मला वाटलं तुम्ही काय सांगायला उठला. नाही, म्हणून म्हटलं मग इतकं सोपं तुम्हाला करून दिल्यानंतर आता हे वाचायला वेळ नाही म्हटलं तर मग तो 10 दिवस जर दादानी संमेलन घेऊन समजत नाही, तर माझा प्रश्न असा आहे आत्ताच्या पिढीवर की व्हॉट्सअपवरला 2 दिवसात दादा समजतात का? 50 वर्ष झाली तरी आम्ही हे बाजूला ठेवून आम्ही नाही सांगू शकत, कारण तो विषय नाहीच आहे तसा. हा बरं झालं तुम्ही सांगितलं ते. तर म्हटलं कुतुबुद्दीन बाबांची मुलाखत मुंबई पुणे किंवा मुंबई गोवा जाताना ट्रॅफिकमध्ये अडकतो ना, तेव्हा आम्ही ऐकतो, वेळच मिळत नाही. म्हटलं ते गाडीतनं ऐकायच्या गोष्टी आहेत का त्या? तर कुतुबुद्दीन बाबांचं जेव्हा मुलाखत झाली तेव्हा त्यांनी काय सांगितलं माहिती आहे की म्हणाले ऐहिक जीवनासाठी 24 तास तुम्ही धडपडता, हा, पण एवढं सपोर्ट आहे त्याच्यासाठी 24 तास धडपडता, पण आम्ही तुम्हाला जन्माचं प्रमोशन द्यायला बसलोय आणि ह्या सगळ्या कर्मकहाणीमधनं भवसागरातनं तुम्हाला काढायला बसलो तर तुम्हाला वेळ नाही. तर बाबांनी काय कसं विचारलं माहिती आहे, इतने से पेट के लिए कि इतनी मेहनत और जिसके लिए करना चाहिए वो तो आप करते नहीं, आणि ते इथे सगळं सोडून द्यायचं त्याच्यासाठी कब्रस्तान जाने का रास्ता आप हमारे पास आके मांग रहे, आपको मालूम नहीं हमारे पास क्या है और हम क्या दे सकते हैं. हे वाचल्याशिवाय समजणार नाही. आणि मग हे समजलं, आणि हे सगळं केव्हा कळतं, वर गेल्यानंतर. मग आम्ही मूर्खासारखा जन्म इथं व्यतीत केला, हे वर गेल्यावर कळतं म्हणाले. मग तिथे ते आपल्या हातात नाही काही, ते जेव्हा जन्माला देतील तेव्हा. म्हणून ते काय म्हणतात, पृथ्वी तलावरती येऊन अन्नधान्य खर्च करू नका, काहीतरी काम कार्यार्थ या. ते म्हणजे एक सेवक मुंबईचा म्हणाला, हे सगळं वेगवेगळं करून सांगा. म्हटलं मला काय जमलं नाही बाबा एवढे वर्षात, तुम्ही करा. म्हटलं असं काही नाहीये आम्हीच करायला पाहिजे, तुम्ही करा पुढचे. म्हणतो वाचायला बसल्यानंतर हे एकात एक एवढं गुंतलेलं आहे की ते वेगळं करता येत नाही. म्हटलं कळलं ना, हेच आम्हाला पण झालं. म्हटलं म्हणून नाहीतर आम्ही वेगळं करूनच एक लिहिलं असतं, हा अन्नमय कोश, हा प्राणमय कोश, हा मनोमय कोश. नाही समजत ना, एकावर एक अवलंबूनच आहे ना. म्हणला मग दादानी घेतलं नसतं का? तर काय विषय देऊन बोलायचं म्हणाले, काय दादांचा जीवनपट. म्हटलं काय मी दादांच्या आधी जन्माला आले का? दादांचं लहानपण मी बघितलं का? नाही सांगू शकत. आणि त्यांना ते मुक्त असताना सगळीकडे शक्तिरूप संचार करतायत.
आम्ही काय त्यांना बांधून ठेवणार. पण तुम्ही म्हणता जसं प्रत्येकाला वाटतं आपले दादा एक आपले गुरुबंधू आले होते, त्यांची ओळख नव्हती, काही नव्हती. एकदा द्वारकामाईत एका उत्सवाला आले होते, तर त्यांना बसायला जागा नव्हती. त्यांनी दादांना बघितलं नव्हतं, दादांशी बोलले नव्हते, काही नव्हतं. ते आपले इकडे इकडे बघत होते. तर दादा म्हणाले, अरे इकडे आणि इथे बस की. तेवढ्या एका वाक्यावरती तो माणूस जोडला गेला, कार्याला जोडला गेला आणि मरेपर्यंत त्यांनी काम केलं. म्हणजे अशी माणसं आहेत, एका शब्दाने सुद्धा माणूस जोडला जातो आणि एका शब्दाने सुद्धा माणूस तोडला जातो. तर आपल्याला काय शिकायचंय की म्हणून मी काल काय वाक्य म्हटलं, मी आज निलेशलाही सकाळी म्हटलं की पुढचं कार्य दादानी सगळं करून ठेवलंय व्यवस्थित आणि तुमच्या हातात सोपवलंय, पण पुढचं कार्य आता हे आपल्या आचरणावरती अवलंबून आहे. जो करतोय त्याला आपण कोऑपरेशन दिलं तरच आपण पुढे जाऊ शकतो. आणि हे एकट्याचं काम नाहीये, ह्याच्यात प्रत्येकाचा वाटा आहे, प्रत्येकाचा रोल आहे. हा पूजा करतो म्हणून, हा फुलं वाहतो म्हणून, हा आरती करतो म्हणून, हा याला वेळ नाही त्याला थांब. म्हणजे इथे लहान मुलांची गरज आहे, मोठ्यांची गरज आहे, लहानांची गरज आहे, सगळ्यांची गरज आहे. हे सगळ्यांची आवश्यकता आहे. हे माझ्यामुळे सगळं आडेल. बँकेत कसं कॅशर आला नाही त्याला ते पण यायला पाहिजे, दुसरं काम नाही आलं तेही यायला पाहिजे, तसं इथे सगळं सामान देता आलं पाहिजे, दोरा बांधता आलं पाहिजे, उदी देता आली पाहिजे, सगळं शिकायचं. पण तो करतो म्हणून मी करतो नाही होत. हा नितीन कुठे आहे? नाही असं हा आता त्यांनी मगाशी ज्या काही सूचना सांगितल्या त्या आपण वाचून दाखवतो. वाचू का? मुलाखतीत उपस्थित राहणाऱ्या भक्तभाविकांनी वृथा अभिमान अहंकार प्रथम विसरला पाहिजे. उदाहरणार्थ श्रीमंती, मोठमोठ्यांच्या ओळखी, उच्च शिक्षित यांचा अनेकांना अभिमान अहंकार असतो, पण देवाच्या दरबारी सर्वजण सारखेच असतात. दुसरं म्हणजे भक्तभाविकांनी मुलाखतीस उशिरा येऊ नये व काही कारणास्तव मध्येच उठून जाऊ नये. तसेच तब्येत ठीक नसेल, घरी कोणी आजारी असेल, कोणी मित्र किंवा नातेवाईक पाहुणे म्हणून आले असतील तर मुलाखतीस येऊ नये, कारण अशामुळे आपले विचार घरी जाऊन आपण मुलाखत एकाग्रतेने धारण करू शकत नाही. तिसरं म्हणजे मुलाखतीत सांगितलेले जे काही विषय असतात त्यातील महत्त्वाचे मुद्दे टिपून ठेवावेत. त्यासाठी न चुकता वही, पेन्सिल, खोड रबर सोबत आणावेत. होय. मुलाखत सुरू असताना मध्ये प्रश्न विचारून आपण स्वतःला जास्त म्हणजे आपल्या स्वतःला जास्त समजलंच आहे असे समजून मध्येच काहीतरी बडबड करू नये. मुलाखतीत येताना नोकरी अगर व्यवसायावरून आल्यावर स्नान करून थोडी विश्रांती घेऊन प्रसन्न वाटत असेल तरच मुलाखतीस यावे. वातू पदार्थ किंवा इतर काही पोट भरून खाऊन येऊ नये. त्यामुळे शरीर धर्माप्रमाणे पचन सुरू असते व आपण एकाग्र होऊ शकत नाही. आपणास एखादे व्यसन असेल आणि त्या व्यसनापासून आपण जर किमान अर्धा किंवा 1 तास दूर राहू शकत नसाल तर ते मुलाखतीपूर्वी अनुभवून हातपाय धुवून चूळ भरून टाकावी. उदाहरणार्थ चहा, सिगरेट, तंबाखू इत्यादी. जितक्या शुद्धतेने आपण मुलाखतीत बसाल तितका जास्त लाभ आपणास होईल. 7. मुलाखतीबाबत आपल्या मनात काही शंका असतील तर त्याचे चाचण काढून नंतर त्या विचाराव्यात. 8. त्या कार्याचा आरंभ हा सद्गुरुवादीने झालेला आहे. मुलाखतीद्वारे जीवनाबद्दल झालेले मार्गदर्शन हे अन्य धर्मग्रंथशास्त्रात शोधून किंवा कुणा विद्वानांना भेटून खरे खोटे करण्याचा प्रयत्न करू नये. त्यापेक्षा ते स्वतः शोधले तर स्वतःचा उद्धार होईल, नाहीतर स्वतःवरचा विश्वास राहणार नाही. या जगात अशी अनेक तत्त्वे आहेत की ज्यांना शोध अजूनही मानवी बुद्धीला लागलेला नाही. तेव्हा कोणत्याही कारणाने मिळणारे ज्ञान हा गुरुप्रसाद आहे अशी भावना बाळगणे आवश्यक आहे. 9 म्हणजे मुलाखतीद्वारे होणारी चर्चा यात देवधर्माबद्दल, राष्ट्राबद्दल, समाजाबद्दल, व्यक्तीबद्दल प्रगट होणारे विचार हे अनादर व्यक्त करण्यासाठी नसते. हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे.
प्रत्येकाने आपल्या धर्मातून विचारातून इतरांनाही लेखू नये. जगातील प्रत्येक धर्म, आचार, विचार, शास्त्र हे मानवाच्या कल्याणासाठी असून व सुखशांती निर्माण करण्यासाठी असतात. ज्यांनी ह्या जीवनाचे बलिदान केले आहे ही जरी माणसे असली तरी ती परमेश्वरासारखीच असतात. इतका विशाल विचाराचा पाया प्रत्येकाने निर्माण केला पाहिजे. नंतर पूर्वी जाहीर झालेल्या सूचना पत्रकाप्रमाणे या पत्रकानुसार ज्या भक्तभाविकांनी आपली नावे मुलाखती साधण्यासाठी दिलेली आहेत त्या नावांचे गट कार्याच्या सोयीप्रमाणे तयार केले आहेत. त्यामुळे त्याप्रमाणे प्रत्येकाने त्या दिवशी उपस्थित राहावे. मुलाखत साधण्याला 1 जूनपासून 1961 पासून सुरुवात होईल. तेव्हा हे जे सांगितलं हे पूर्वीच सांगितलं, पण ते आत्ताही लागू आहे. ते काय म्हणतात, साधन संमेलनाला यायचं असेल तर आज मला वेळ आहे म्हणून मी 1 दिवस येतो आणि 2 दिवस मी टांग मारतो, असं नाही चालणार. दादा म्हणाले सगळे दिवस उपस्थित राहायचं असेल तर यायचं, नाही तर मधूनच यायचं. आणि मग तो विषय मला समजला नाही. एक माणूस म्हणाला, दादा हे समजलं नाही. तर म्हणाले ते तू कुठल्या सेमिनारला आलास, मध्येच प्रश्न विचारून त्यांना डिस्टर्ब करू नका. त्यांचं कॅल्क्युलेशन होतं अमुक दिवसात अमुक संपवायचं. आम्हाला काही कळतच नाहीये म्हणून आम्ही आपले बोलतो, पण त्यांचं हिशोब होता एवढ्या ह्याच्यामध्ये एवढं संपवलं पाहिजे. मग तुम्ही जर प्रश्न विचारत राहिला तर मुलाखत त्यांना काय सांगायचं ते कधी सांगणार? आणि तुम्ही तुमच्या सवडीनुसार येणार, सवडीनुसार उठून जाणार काम आहे म्हणून. मग त्यांना काय उद्योग नाहीये का? तर का त्यांना वेळ जात नाही म्हणून त्यांनी कार्य स्थापन केलं? तुमच्या उद्धारासाठी त्यांनी आपलं जीवन बाजूला ठेवलं आणि जर हे केलं आणि आपण आपल्याला वेळ नाही म्हणून जर आमच्या ह्याच्याप्रमाणे वागायला लागलो तर ते म्हणतील मग रखडत बसा असेल कैक जन्म, पुन्हा कोणीतरी तितका खरा गुरु भेटणे पर्यंत. टोपी घालणारे गोडी पुष्कळ आहेत म्हणत होते ना, तो त्यांचा अधिकार, आमचा अधिकार नाही. आम्हाला टोपी घालतात हे कळलं पाहिजे ना, तर आम्ही म्हणणार, नाही तर काय आम्ही बोलणार. मुलाखत ही वैयक्तिक दृष्टिकोनातून घेतली जात नाही. यात प्रत्येकाच्या ठिकाणी असणाऱ्या आचार विचारांच्या दोषांबद्दल अप्रत्यक्षपणे मार्गदर्शन असते. अशा दोषांचे परिमार्जन व्हावे यासाठी प्रत्येकाने ही वैयक्तिक जीवनाशी तुलनात्मक दृष्टीने अभ्यासली पाहिजे. मुलाखत ही माझ्यासाठी नाही किंवा ती इतरांसाठी होती असे विचार मुलाखतीनंतर प्रगट करणे म्हणजे प्रगती नसून तो अहंभाव व अज्ञान आहे. अशा विचारांच्या व्यक्तींची नावे जरी गटात असली किंवा ते कार्यकेंद्रावर बऱ्याच वर्षापासून येत असले तरी त्यांची नावे मुलाखतीच्या गटातून कमी करण्याचा अधिकार हा समितीला आहे. आज मुलाखतीच्या रूपाने मिळणारे ज्ञान आणि मार्गदर्शन हे भावी पिढ्यांच्या जीवनाचा पाया आहे. तेव्हा त्याचे मनन करणे व तशा सवयी आपल्या आचार विचारात आणून इतर कुटुंबियांना त्याचा लाभ करून द्याल, तेव्हाच तुम्ही खऱ्या गुरुकृपेला प्राप्त होणार आहात, गुरुकृपेला पात्र होणार आहात व यालाच सुखशांती समाधान असे म्हणतात. मुलाखतीचे अध्ययन प्रत्येकाने आपल्या साधनपत्रिकेत चाचण पद्धतीने करावे. मुलाखतीमध्ये घेतलेल्या विषयातील दाखले व तुलना ही स्वतःची करून वैयक्तिक आचार विचारात काय सुधारणा कराव्यास पाहिजे याची नोंद प्रत्येकाने तारीखवारप्रमाणे वहीत लिहावी व तशी सुधारणा होण्यास किती काळ लागला याचा अभ्यास करावा. अभ्यास करताना आलेल्या शंकांचे योग्य वेळी निरसन करून घ्यावे. त्याचा अर्थ तुम्हाला प्रत्येकाला प्रश्न विचारायला सवलत दिली असा नसून आलेल्या शंका या स्वतःला सुधारण्यासाठी आहेत का बचावासाठी आहेत हे समजून घेऊन शंकांचे निरसन करून घ्यावे. मुलाखतीसाठी उपस्थित राहणाऱ्या भक्तभाविकांसाठी जी नियमावली तयार केली आहे ती प्रत्येकाने अभ्यासावी. वारंवार नियमांचे उल्लंघन झाल्यास गटातून नाव कमी केले जाईल. तसेच दादांच्या अनुपस्थितीत मुलाखत नसेल तेव्हा त्यांनी दैनंदिन साधना करावी. आता इथे आणखीन एक त्यांनी गोष्ट काय सांगितली ती माहिती आहे? हे मुलाखतीचं तेव्हा जुनं सांगितलं, आत्ता ते संमेलनाला अप्लिकेबल आहे. दुसरी एक गोष्ट त्यांनी काय सांगितली, तुम्हाला दिलंय म्हटल्यानंतर आम्हाला त्यांनी दिलंय म्हटल्यानंतर आता ते काय परत येणार. तर ते काय म्हणाले, तुम्ही जर चुकीचं वागत असाल
आणि तुम्ही जर आम्ही सांगितलेलं ऐकत नसाल तर ते तुमच्याकडनं काढून घेण्याचा आमचा अधिकार आहे. आम्ही दान दिलं नाहीये, तुम्हाला कृपावंत होऊन प्रदान केलं. ते प्रदान आणि दानचा अर्थ सांगितला होता. म्हणजे आपण असं हुरळून द्यायचं नाहीये की आम्हाला दिलंय, आमची गरज आहे त्यांना म्हणून त्यांनी दिलंय. ते केव्हाही काढून घेऊ शकतात आणि ते केव्हाही तुम्हाला येऊ नका म्हणून सांगू शकतात. तो त्यांचा अधिकार आहे. पण म्हणून मी याला म्हणायचं नाही, तू काल नाही आलास म्हणून उद्यापासून येऊ नको. मला नाही, तो येतो कोणाकडे? तो बाबांच्याकडे येतो. तो माझ्याकडे येत नाही. माझ्याकडे येईल तेव्हा मी म्हणेन, आज मला वेळ नाहीये, तू येऊ नको बाबा, परवाच्या दिवशी ये. पण तो बाबांच्याकडे येतो म्हटल्यानंतर तुम्हाला अधिकार नाही उद्यापासून तो येऊ नको म्हणून सांगायचा. म्हणून कार्यकेंद्रावरती कोणालाही तू येऊ नको म्हणून सांगायचा अधिकार नाही. हा नाही आला तो करेल, तो नाही आला तो करेल, तो नाही आला तो करेल. माझ्यामुळे काम अडतं, हा मी सर्व काही आहे, ही चुकीचं आहे, सगळं उपयोगाची नाही. दोन मिनिटात मुलाखतीत परमपूज्य बाबा एका भक्ताला म्हणाले की काल जो मजकूर मी फळ्यावर लिहिला होता तो तुम्ही 2 मिनिटात पुसून टाकलात. तुम्ही जे काही ऐकत आहात ते म्हणजे खुदा की जबान आहे. की सर्वांना ऐकवण्याकरता मला 300-350 वर्षे प्रयत्न करावा लागला. इतका सतत प्रयत्न किंवा विचार करावा लागतो. तेव्हा कुठे कार्य उभे राहते. पण एका विकाराने तुम्ही एका क्षणात डस्टरने फळ्यावरील मजकूर पुसून टाकलात. लिहिलेली मुलाखत जर एका क्षणात तुम्ही पुसून टाकता तर माझे तुम्हाला सांगणे आहे की तुमचे अंगी जे काही अंगीभूत विकार देखील असेच एका क्षणात तुम्ही पुसून दाखवा. पण ते करणे तुम्हाला जमत नाही. अरे निदान मला डस्टर कराल तर जन्मच उद्धरून जाईल. तुम्ही मुलाखत पुसून टाकलीत पण ती नामशेष करू शकणार नाही. पण मी मात्र तुमचे विकार नामशेष केल्याशिवाय राहणार नाही. एवढ्या तुमच्यात आणि माझ्यात फरक आहे. तुम्ही देवाकडे सुख समाधान मिळवण्याच्या अपेक्षेने आलात. पण देव म्हणजे काय? मला ज्ञान झाल्याशिवाय देवाची ओळख होणार नाही. मी वरून येत असताना देवाने सांगितले की तू आमच्याबद्दल काहीही बोलू नकोस. कारण या गुरुपीठाची परंपरा किंवा आद्य तत्व काय आहे तर जयामनी जैसा भाव तया तैसा अनुभव. मग मी देवाबद्दल काय बोलणार? आजपर्यंत मी इतक्या मुलाखती घेतल्या त्या सर्व आपण मनन केल्यात का? मुलाखतीमधून आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे देत असतो. पण कित्येक वेळा एखाद्या प्रश्नाचे उत्तर जे दुसऱ्यासाठी असते पण त्याचा संबंध हा आपण आपल्याशी लावतो. तुम्ही येथे येण्यापूर्वी विचार अविचाराने दृढ झालेले असतात. परंतु आमच्या दृष्टीने ते चुकीचे असते. म्हणून त्यांची उत्तरे आम्ही देत असतो. उदाहरणार्थ शर्ट धुण्यासाठी जसा साबण असतो तसे डोके आणि मन स्वच्छ करण्यासाठी मुलाखत असते. ती मनन करावी लागते. इतके दिवस आपण मुलाखती ऐकल्यात व त्या सोडून दिल्यात. दुःख झाल्यावर मला प्रश्न विचाराव्यास येतात किंवा आलात. पण दुःखाचे कारण आपण मला विचारलेत का? बाहेरच्या जगात जर तुम्ही तुमचे दुःख घेऊन गेलात तर ते दुःख का आले याचा कोणीही शोध घेत नाही. पण आम्ही त्या दुःखामागचे जे काही कारण आहे त्या कारण शोधून तुम्हाला फक्त तेच न सांगता त्याचे निराकरण करून निवारण करतो. हा फरक आहे. ज्यावेळी तुम्ही सर्वप्रथम येथे म्हणजे केंद्रावर आलात त्याचवेळी तुम्हाला गुरुप्रसाद मिळाला आहे. पण 5 वर्षे येथे येऊन सुद्धा तुमचा अविचार तोच आहे. काया शुद्ध होण्यासाठी जसे संकल्प जप आहे तसे वाचा आणि मनासाठी मुलाखत आहे. आजपर्यंतच्या मुलाखतीमधून तुमच्या एकूण 1 प्रश्नांची उत्तरे मी दिली. पण आजचा प्रश्न उद्या आला तरी प्रगती झाली. एका प्रश्नाचे उत्तर दिल्यावर तुम्ही पुन्हा त्याबद्दल शंका विचारता. तुम्हाला तुमचे विचार चांगले वाटत असतील पण तेच विचार तुमच्या आप्तस्वकीयांना चांगले वाटतात का याचा देखील तुम्ही विचार केला पाहिजे. मी तुमच्या एका प्रश्नाचे निराकरण
प्रश्नाचे निरसन करायला निघालो तर तुम्ही माझी वाट लावायला निघालात. एकाला दिलेले उत्तर दुसऱ्याच्या दृष्टीने ठीक असेल असं नाही. कारण उत्तर देताना ज्या रोखाने प्रश्न विचारला असेल त्या रोखाने उत्तर दिले जाते. पण तुम्ही विनाकारण डोके चालवून एकाला असे उत्तर दिले दुसऱ्याला तसे उत्तर दिले याचा विचार करीत असता. तुम्ही गाडीच्या पूर्ण प्रवासाचे तिकीट काढू नका, तर इच्छित स्थळी जाण्याचे तिकीट काढा. दुःख, विचार, अविचार, आहार आणि वासना हे गुरूंपाशी गेल्यावर किती कमी झाले. दात पडले पण लाडू कुठून खाईन हा अट्टाहास कशासाठी हो. खाने के लिए इतनी मुराद है, इतना इंतजार है, खुदा के लिए कुछ है क्या. हमारे पंथ की आखिर की दिशा यह है की अपनी दाल अपनी रोटी निश्चित होती है. शब्द तन्मात्रातून या विश्वाची उत्पत्ती झाली. ओम हा पहिला शब्द. थालीपीठ हा शब्द उच्चारला बरोबर सर्व शरीरात एक प्रकारची हालचाल होती. त्याप्रमाणे देवाचे नाव किंवा या अल्ला या खुदा हे शब्द उच्चारल्याबरोबर बरोबर तुमच्या शरीराची कशाची हालचाल झाली. पण शरीर इतके गच्च भरलेलं आहे की हालायला जागाच नाही हो. आज 4 पैसे मिळत आहेत ते तुमच्या मुलाबाळांसाठी तुमच्या लहानपणी परिस्थितीमुळे तुमची हेळसांड झाली असेल, तशी तुमच्या मुलाबाळांची होऊ नये म्हणून बाबा 4 पैशाची तरतूद करतात. पण जरा पैसे वाढले की तुमचे खाण्याचे पदार्थ वाढतात व ते पचनाकडे शक्ती खर्च होते आणि देवाकडे जाण्याची शक्ती उरत नाही. जब इस दुनिया में आया तब कुछ भी नहीं था, सब अल्लाह ही अल्लाह. पहली बार जितना दूध पिया उतना ही आखिर में पीना चाहिए. खाने की, पीने की, ओढ़ने की एक भी चीज़ बाबा के चरणों पर छोड़ी है क्या. इतने साल में कुछ भी नहीं बना तो दरबार में आना गुनाह है. हिऱ्याला जसे पैलू पाडावे तसे त्याचे तेज वाढत जाते. आज 5 वर्षे येऊनही तुमच्यात माझ्याकरिता काही बदल झाला नाही. तुमच्या बायकोच्या दृष्टीने तुम्ही 5 वर्षांनी म्हातारे झाले असाल, पण माझ्या दृष्टीने तुमची प्रगती शून्य आहे. तुमच्या शरीरात आचार विचारात काही गोष्टी कोरल्या गेल्या आहेत. त्या काढून टाकण्यासाठी परमपूज्य बाबांचे अधिष्ठान पाहिजे. पण दुसऱ्याच अपेक्षा परमपूज्य बाबांच्याकडून करता प्रत्यक्षात तुम्ही लक्ष्मी करके पैसे देने हैं. दिल मजबूत करने के लिए दुआ पैसे में नहीं है लेकिन दिल में है. यह कार्य आशीर्वाद सगळ्यांना मिळणार, पण भक्त लंगडे आहेत. येथे इतके दिवस तुम्ही मुलाखतीला येता, पण कसे येता याचा कधी विचार केला का. आज साधनपत्रिका रुद्राक्ष आणायचा राहिला. आता परमपूज्य बाबा बोलतील त्या धाकात तुम्ही येथे माझ्या मुलाखती बसता. मी जीव तोडून मुलाखत सांगत असतो, समजावून देत असतो, तरी तुमचे चित्त थाऱ्यावर नसते. कारण तुमचा जीव घरी राहिलेल्या वस्तूत अडकलेला असतो. त्यामुळे तुम्हाला मुलाखत ऐकून सुद्धा काही त्याचा लाभ होत नाही. तेव्हा यापुढे मनावर कोणत्याही प्रकारचे ताण घेऊन बसू नका. प्रथम नोकरीवर जातेवेळी लागणारे साहित्य विसरून जात होतात. आता सवय झाल्यावर ते विसरत नाही ना. तसे तुम्हाला वळण लागावे म्हणून साधनपत्रिका रुद्राक्ष याबद्दल कटाक्षाने विचारत असते. आता तुम्हाला त्याचे वळण लागले आहे तर एखाद्या दिवशी एखादी गोष्ट विसरलात म्हणून इतके बेचैन व्हायला नको. आपण गाण्याचा घर फोटोग्राफीचा संपूर्ण तंत्राचा अभ्यास केलेला नसतो, पण तरीसुद्धा त्यामध्ये एवढेसे जरी चुकले तरी ती चूक तुम्हाला नेमकी कळते. याचे कारण म्हणजे सिनेमाला गेल्यावर अगदी स्पष्टपणे व मोकळेपणाने सिनेमा बघत असता. अशाच मोकळेपणाने या ठिकाणी मुलाखतीला आलात तर तुमच्या कर्माचा जो चित्रपट आहे तो तुम्हाला बघता येईल व त्यात नेमके काय कमी आहे, कशाची कमतरता आहे हे तुम्हाला सहज लक्षात येईल. सांगायची पण विचारायची पण गरज नाही. पण सिनेमाला वगैरे गेलो की आपण एकदम रिलॅक्समध्ये असतो आणि इथे येताना काय काय आपल्याला विचारतील, काय आपलं चूक काढतील. पण चूक काढायचा त्यांना अधिकार आहे ना, ते मोठे आहेत म्हटल्यानंतर.
कारण ते म्हणतात तुम्ही जन्माला आधी येण्याच्या आधी मला तुम्ही कसे आहात माहिती आहे, आत्ता जन्माला आलात तेव्हा कसे आहात, आणि पुढे जन्म घेऊन सुद्धा तुम्ही काय करणार आहात हे पण आम्हाला माहीत आहे. एवढा जर त्यांच्याकडे कर्माचा आणि ह्याचा हिशोब आहे, तर आपण त्यांच्यासमोर बसल्यानंतर मागच्या 7 पिढ्या त्यांना दिसतात. मग आपण काय लपवणार आहोत त्यांच्यापासून? आणि कुठे जायचंय लपवून? ते आपलं सार्थकही करणार आहेत, आपल्या चुकाही दाखवणार आहेत, आपल्याला योग्य मार्ग दाखवणार आहेत. हे ज्या दिवशी कळेल त्या दिवशी आपण केंद्रावर काय येतो ह्याची जाणीव होईल, आणि इतर गुरुमार्ग आणि आपला गुरुमार्ग ह्याच्यात फरक काय आहे हे कळेल. म्हणजे मग आपण त्यांची मान उंचावेल असं वागायचं का त्यांची मान लाजेने खाली जाईल असं वागायचं, हे आपल्यावर अवलंबून आहे आता. म्हणून काय म्हटलं की आपल्या आचरणावरती पुढचं कार्य अवलंबून आहे. मग त्यांनी सगळ्यांना लावून घेतलं, आणि मी जर हे दादा मला भेटले, दादांच्या बरोबर होते, मी दादांच्या बरोबर गाडीत नाही, अरे हिंडला असाल, तुम्हाला कमी होतं म्हणून तुम्हाला देण्यासाठी त्यांनी बरोबर केलं असेल, पण म्हणून समोरच्याला तुम्ही तशी ट्रीटमेंट देऊ नका. म्हणून त्यांनी 8व्या संमेलनात हाजीबाबांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली होती. ते म्हणाले, आम्ही जसं तुम्हाला तुमची परीक्षा न बघता, तुमची लायकी नसताना जसे आहात तसे ऍक्सेप्ट करून तुम्हाला दिलंय, तसं पुढे येणाऱ्या पिढ्यांना सुद्धा ते तुम्ही देत चला. तो असा आहे. कुठलं मुठी आज आली नाही गौरी, काय गुरुने आम्हाला दिला वसा, तो पुढे चालवू आम्ही, ते गाणं आहे ना, ते सगळ्यांचं सांगणं तेच आहे. पण सांगणारा जो आहे तो सुद्धा तसा वागत नाही. नुसतं तत्वज्ञान सांगून नाही आहे का, ते आचरून दाखवा. ते आचरून दाखवा असं त्यांचं म्हणणं आहे. पुढे कार्यकेंद्रात अनेक दिवस आल्यानंतर आणि मुलाखती ऐकल्यानंतर तुम्ही या मार्गातील इतरांनी लिहिलेली पुस्तके वाचली. त्यांना आलेले अनुभव व मुलाखतीमधून मिळणाऱ्या ज्ञानामृताची तुलना करण्याचा मोह तुम्हाला येतो. कार्यकेंद्रात तुम्हाला मिळालेले मार्गदर्शन हे विभूतींकडून होत असते. त्या विभूती विश्वाच्या बाहेरून म्हणजे वरून येत असतात. मोकळे करत दोनच सांगा. कार्यकेंद्रात तुम्हाला मिळणारे मार्गदर्शन हे विभूतीकडून होत असतात. त्या विभूती विश्वाच्या बाहेरून म्हणजे वरून येत असतात. माणसाच्या बुद्धीची परिसीमा जेथे संपते तेथे विभूतींचे कार्य चालू असते. म्हणून मुलाखत तन्मयतेने ऐका, पण नंतर ही अंश मात्र आठवते. याशिवाय आमची मुलाखत ही तुमच्या काळीला नसून आत्म्याला उद्देश नसते, ही लक्षात ठेवा. इतरांच्या ग्रंथांचे वाचन करून हे सांगण्याचा माझा करू नका, हे सांगण्यामागचा माझा उद्देश असा असतो की त्यांनी लिहिलेले अनुभव वाचत असताना त्यांच्या डोक्यात असणारे वेडेवाकडे विचार यांचा अप्रत्यक्ष परिणाम तुमच्यावर होतो. म्हणून मी सांगत असतो की स्वतःची साधनपत्रिका ही स्वतः लिहा. ग्रंथकर्त्याला 1 रुपयाचा अनुभव आला असेल तर वाचकाला तो ग्रंथ वाचून जास्तीत जास्त 2 आण्याचा अनुभव येईल, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आता याच्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलं की पुढच्या पिढीला ओरिजिनल काय आहे ते गेलं पाहिजे. दादा जर म्हणतात बाबांना काय सांगायचं हे मी तुम्हाला आत्ता सांगतोय, मला काय सांगायचं त्याला अवकाश आहे. मग आपण काय सांगायचं ह्याला किती जन्म अवकाश आहे असं विचारलंय दादांनी. पण त्यांची तळमळ अशी आहे, ते म्हणतात माझी तळमळ अशी आहे की मी असं म्हणतो अशी पात्रता तुम्हाला यायला पाहिजे, याच्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. पण आपण आत्ता काय करतो, आत्ताच उड्या मारायला लागलो, अजूनही काही नाही कळलं तरी सुद्धा. कळलं? म्हणून ते काय म्हणतात, दादा माझं म्हणणं काय की दादांना मध्यस्थ म्हणून परमेश्वरांनी कुणा बोलले ना, काल परवा बोलले काहीतरी, तर दादांना देवानी मध्यस्थ म्हणून निवडलं आणि त्यांनी त्यांची शक्ती ते परत जन्माला यायला तयार नाहीत का, तर परत ह्या विभूती जन्माला आल्या किंवा हे संत सत्पुरुष परत जन्माला आले तर परत ह्या ऋणानुबंधात अडकतील आणि काहीतरी एक जर चूक झाली समजा न कळत
तर ती भोगायला परत जन्म घ्यायला लागेल म्हणून ते जन्माला यायलाच तयार नाही. तर ते तुमच्याकडनं काम करून घेत आहेत म्हटल्यानंतर दादांना मध्यस्थ म्हणून निवडलं आणि त्यांच्या थ्रू त्यांची शक्ती कार्य करते परमेश्वराची आणि त्या विभूतींची. मग दादांना काय म्हणायचंय हे आपण समजून घेतलं तर आपल्याला काय म्हणायचंय हे सांगायला पुष्कळ अवकाश आहे ना. म्हणून मी काल तुम्हाला काय सांगितलं की हा आरत्या चांगला म्हणतो, तो आरत्या चांगला म्हणतो, पण तुम्ही दादांच्या ओरिजिनल ऐका. आणि अजूनही आम्ही दादांच्या ओरिजिनल आरत्या ऐकतो का, तर त्यातले पॉज, त्यातल्या ओळी, त्यातले शब्द, कुठल्या शब्दावरती वजन दिलं पाहिजे आणि कुठला शब्द हळू म्हटला पाहिजे हे तुम्ही अभ्यास केल्याशिवाय कळणार नाही. आणि आज ह्याचा प्रश्न मला माहित आहे, आज त्याचा प्रश्न मला माहित आहे, त्याचा प्रश्न मला माहित आहे. म्हणून एका गुरुबंधूंनी सांगितलं तो उद्या कामकाजाला येणार आहे, त्याच्या कामकाजाच्या अनुषंगाने आरत्या घ्यायच्या. मी म्हटलं दादानी असं कधी केलं. दादांना कामकाजाला येताना 100 लोक येत होते. 100 लोकांच्या प्रश्नाचा विचार केला का दादानी आणि तशा आरत्या म्हटल्या का. आरती आरती म्हटली, ज्यांना ते योग्य असेल त्यांना त्याची उत्तरं मिळाली. पण तो कामकाजाला येणार आहे म्हणून तुम्ही आरती म्हटली तर त्यांना अपेक्षित असलेला लाभ तुम्हाला होणार नाही आणि तुमची डेव्हलपमेंट होणार नाही. तर ते काय म्हणतात, पंतांनी 2500 आरत्या केल्या, त्यातलं दादा आल्यानंतर त्यांनी सांगितलं तुला ज्या आवडतील त्या आरत्यांना चाली लाव. म्हणून दादानी काय 2500 आरत्या चाली लावल्या नाहीत. तर त्या आरती साधनेमध्ये त्यांचं एक वाक्य आहे, ज्या आरत्यांनी तुमचा दैहिक आणि आत्मिक विकास होईल तेवढ्याच आरत्यांना मी चाली लावल्या. आणि संगीताच्या क्षेत्राच्या बाहेर जाऊन, की संगीताचं क्षेत्र पेटी आली, तबला आला, कुठलंही वाद्य आलं की त्याच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला आरत्या म्हणाव्या लागतात. पण दादानी कधी म्हटलं नाही तर एखाद्या रागाला तीव्र आणि कोमल दोन्ही स्वर लागत नाही. तुम्ही अभ्यास केला असेल, माहित नाही, मी अभ्यास नाही केला पण मी ऐकत होते त्याच्यावरनं ऐकून माहिती मला. तर त्या दादानी आरत्याला चाली लावल्या त्याच्यामध्ये कोमल पण स्वर लावलाय आणि तीव्र स्वर पण लावलाय. कारण ते संगीत क्षेत्राच्या किंवा संगीत त्या लिमिटेडच्या बाहेर त्या प्रासादिक आरत्या आहेत आणि त्या पंतांना स्फुरलेल्या आरत्या आहेत. म्हणून ते असं ठरवून मी गाण्याला चाल लावली आणि असं केलेल्या आरत्या नाही आहेत त्या. आणि म्हणून दादा गाणं शिकलेले न असताना सुद्धा उत्स्फूर्तपणे त्यांनी त्या क्लासिकल बेसवर त्या चाली लावल्या. 11:30 झाले, एक 10 मिनिट. हो मग 11:30 झाले ना.